आपल्याला वेगवेगळ्या वर्णावर वेगवेगळे गुरु भेटत असतात. पण त्याला तो दर्जा दिला तर फक्त गुरुपौर्णिमेलाच गुरुचं महत्व नाही, आयुष्यात शिकण्यासाठीच आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा निसर्ग, आता बाकी कोण कोण गुरु आहेत ते मीच बोलत बसणार नाहीये. आपल्या आजूबाजूचे लोक, आपले पालक, घरातली व्यक्ती, छोटी मोठी समाजातली छोटी मोठी व्यक्ती आपल्याला शिकवत असते. ह्या प्राण्यांकडून शिकण्यासारखं आहे, वनस्पतींकडून शिकण्यासारखं आहे. इतक्या गोष्टी आयुष्यात शिकण्यासारख्या आहेत ना, ते जाणून घेण्यासाठी आता आपण जाणार आहोत प्रिया भंडारे ताईंच्याकडं. आणि केमिस्ट आहेत, फार्मासिस्ट आहेत, त्या जॉब करतायत. छानपैकी वक्तृत्व आहे, छानपैकी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे आपण ऐकायला लागलोय त्यांना. ओके. स्वतःला मस्तपैकी ओळख करून घेतल्या आणि छान लोकांचं आयुष्य बदलायला सुरुवात केल्या. अशा व्यक्तीकडे जाणार आहोत, पण त्याच्यासाठी क्लॅपिंग पाहिजे. सुमित सर, ऑल म्यूट टाका. येस येस, अनम्यूट करा मॅडम. गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रिया भंडारे आणि मी पेठ वडगावहून आहे. आता माझी ओळख तर मॅडमनी करून दिलेलीच आहे, पण सुरुवात करण्यापूर्वी मला आधी म्हणावंसं वाटेल, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. म्हणजे माझ्या आयुष्यात आलेल्या एका महत्वाच्या गुरुविषयी, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. आणि ती व्यक्ती म्हणजे आमच्या साखरवाले मॅडम. त्यांनी ही जी 87 फॅमिली नावाची कम्युनिटी, हे ब्लेसिंग माझ्या लाईफमध्ये आणलं, त्याबद्दल मी त्यांची खरंच आजन्म आभारी राहीन. आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आणि एक प्रश्न विचारते. गुरु म्हणजे फक्त शाळेत शिकवणारा शिक्षक एवढंच आहे का? नाही की नाही. जो आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतो, चुकीच्या मार्गावरून बरोबर मार्गावर आणतो, तो म्हणजे खरा गुरु असतो. आणि आजच्या या पवित्र दिवशी आपण आयुष्यातील अशा 3 क्षेत्रांच्या विषयी बोलणार आहोत. त्या तिन्ही ठिकाणी आपल्याला वेगवेगळे गुरु भेटत असतात आणि हेच गुरु आपली खरी प्रगती घडवत असतात आणि ज्यामुळं आपलं व्यक्तिमत्व हे उठून येत असतं. आता ह्यातला पहिला सगळ्यात महत्वाचा गुरु आहे तो म्हणजे आरोग्य गुरु. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. म्हणजे पहिलं सुख ते जे की तिथं निरोगी शरीर आहे ते आहे खरं पहिलं सुख. मग आता हा आरोग्य गुरु आहे कोण बरं? तर डॉक्टर आहेत, नर्सेस आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, आमच्यासारखे फार्मासिस्ट आहेत, योग गुरु आहेत, मॅडम सारखे नॅचरोपॅथिस्ट आहेत, आहार तज्ज्ञ आहेत. ही सगळी मंडळी ना आपलं आरोग्य चांगलं ठेवायसाठी रात्रंदिवस काम करत असतात. आजच्या दिवशी खरं म्हणजे त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे की नाही. मग ह्या सगळ्यातला सगळ्यात मोठा गुरु कुठला असेल ना, तर तो म्हणजे आपलं स्वतःचं शरीर. ते आपल्याला ना वेगवेगळ्या मार्गाने इंडिकेशन देत असतं. म्हणजे थकवा आलाय, वेदना जाणवत आहेत किंवा एखादा आजार आलाय, ह्या सगळ्या सिम्पटम्स मधनं आपल्याला शरीर काय सांगतं की बाबा रे माझ्याकडे बघ, माझं काहीतरी बिघडलेलं आहे. मग जेव्हा आपण त्याच्याकडे लक्ष देतो, म्हणजे ह्याचं काहीतरी बिघडलेलं आहे त्याच्यावर काम आपण करायला सुरुवात करतो, तेव्हा त्यातून आपल्याला आरोग्य मिळत असतं. बरं, आता हे आरोग्य आपल्याला बिघडले माहिती, आपल्याला सुधरवायचंय हेही मान्य आहे. मग त्याची टेन्शन घ्यायची गरज आहे का? अजिबात नाही. कारण का, अरे आपल्या लाईफमध्ये 87 फॅमिली आहे. ही 87 फॅमिली मधली मंडळी आहेत की नाही, रात्रंदिवस झटत आहेत रे आपलं आरोग्य मिळवण्यासाठी. मग इथं प्लॅटफॉर्म कुठले आहेत? तर आपलं योगाचं, वर्कआउटचं आहे, प्राणायामचं आहे, आपलं हे मॉर्निंग फ्यू स्टेशन आहे. ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आपलं आरोग्य सुधारण्यासाठी वेगवेगळे कोचेस खूप छान प्रयत्न करत असतात. आणि म्हणून एकानं म्हटले बघा, पैशानं श्रीमंत होण्यापेक्षा ना शरीरानं श्रीमंत व्हा. कारण तुमच्याकडे इकडे लाखो रुपये आहेत आणि तुम्ही आयसीयूच्या बेडवर आहात. काय करायचं ह्या लाखो रुपयांचं? म्हणून शरीर ही संपत्ती जेव्हा आपण जतन करतो ना, तेव्हा आपण खूप मोठी अचिव्हमेंट करत असतो. आणि ही संपत्ती वाढवण्यासाठी 87 फॅमिली आपल्याला हँड टू हँड सपोर्ट आपल्याला करत आहे. आणि मला खरंच खूप अभिमान आहे की या कम्युनिटीचा मी एक भाग आहे. बरं, ती आपली प्रगती कशी घडवतात बरं? सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्याला शिस्त लावतात. म्हणजे माझ्यासारख्या बेशिस्त व्यक्तीला इतकी छान शिस्त लागायला लागली, ह्याचं सगळं श्रेय जातं ते म्हणजे आपल्या ह्या कम्युनिटीला. म्हणजे बघा,
रोज 1 तास आपल्याकडून छानपैकी व्यायाम करून घेतला जातो की नाही सकाळी. म्हणजे 5:30 वाजल्यापासून आपल्या वेगवेगळे जे सेशन असतात, जसं वर्कआउट आहे, योगा आहे, तिथे छानपैकी आपला व्यायाम करून घेतला जातो. म्हणजे आपल्याला एक छान शिस्त लागली की नाही. त्याचबरोबर दुसरं आहे संयम. म्हणजे फास्ट फूड, जंक फूड किंवा अवेळी जेवणाला नको म्हणायला शिकवणं. हे नको म्हणण्याचा सराव करून घेण्यासाठी म्हणजे ते आपल्याला वेगवेगळ्या व्यसनापासून वाचवत असतं, जेव्हा आपण तिथं नको म्हणतो तेव्हा. म्हणजे इथं संयम शिकवला आणि जगण्याची प्रेरणा. आता ह्याच्या काळात बघा, कोरोनाच्या काळात बघा, आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस लोकांची सेवा केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण कर्तव्य, त्याग, मानवता शिकलो ना, मग हीच खरी गुरु दीक्षा होती. आणि त्याचबरोबर आपल्या मॉर्निंग फील्ड स्टेशनवर जे एक्सपिरियन्स होतात बघा, त्यातून ना एखाद्या माणसाच्या मनामध्ये जर निगेटिव्हिटी आली असेल की नाही, ती अशी झटकन निघून जाते. कारण इतकी पॉझिटिव्हिटी इथं आपल्याला रोज ऐकायला मिळत असते. इथले टॉपिक्स म्हणा किंवा इथले जे काही एक्सपिरियन्सेस होतात, त्यामुळं आपल्याला या ना त्या मार्गानं कोण ना कोण काहीतरी शिकवत असतं, की आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय झाला पाहिजे. थोडक्यात काय, आरोग्य गुरु आपल्याला जगण्यासाठी बळ देत असतो. आता दुसरा गुरु येतो तो आपल्या आयुष्यात, तो म्हणजे समाज गुरु. एक असं मला वाटतं एकटा चालणारा असतो का नाही, तो झपाट्यानं जातो आणि सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा असतो ना, तो खूप लांबपर्यंत जात असतो. मग आपले हे समाजगुरू कुठले आहेत बरं? आपले शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, मार्गदर्शक आहेत, मित्र आहेत, ऑफिसमधले बॉस आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, चांगली पुस्तके आहेत, निसर्ग आहे आणि सगळ्यात महत्वाचं, कधी-कधी आपलं अपयश आहे की नाही, ते पण आपलं ॲज अ गुरु म्हणून आपल्याला शिकवत असतं. कारण कुठली गोष्ट करायची नाही, हे कधी कळतं? आपण जेव्हा तोंडावर पडतो त्यावेळेला. म्हणजे एखादं अपयश आलं, की आपल्याला कळतं बाबा हे असं करायचं नाही. त्यामुळे ते आपली प्रगती कशी घडवतात बरं? एकतर संस्कार आणि ज्ञान देऊन. म्हणजे आता शाळेतले शिक्षक फक्त मार्क्स देत नाहीत हं. ते काय करतात, तर प्रामाणिक राहा किंवा जी आपली मूल्य आहात, ज्याच्यावरती आपल्या आयुष्याचा बेस आहे, ती मूल्य हे शाळेतले शिक्षक शिकवत असतात. आणि हेच संस्कार आपल्याला मोठा माणूस बनायला उपयोगी पडत असतात. त्याचबरोबर जबाबदारी आणि दृष्टिकोन. म्हणजे हे समाजातले जे हे समाजगुरू आहेत ना, ते आपल्याला जबाबदारी घ्यायला, आपला दृष्टिकोन विस्तारित करायला मदत करत असतात. म्हणजे बघा झाडे लावणे म्हणू द्या, रक्तदान असू दे, गरीब मुलांना मदत करणं असू दे, त्यांना शिकवणं असू दे किंवा जे वृद्ध लोक असतात त्यांची काळजी घेणं असू दे, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवणं असू दे. या छोट्या-छोट्या कामामधून ना आपल्यामधला जो मी आहे की नाही, तो मी जातो बाजूला आणि आपण ही संज्ञा आपल्याकडे जास्त डेव्हलप व्हायला सुरुवात होते आणि जबाबदारी घेणाऱ्यालाच समाज नेता म्हणून बघत असतो. आणि त्याचंच उदाहरण सांगायचं झालं तर आपले हे एपीजे अब्दुल कलाम सर, त्यांचे शिक्षक म्हणा, त्यांचे शास्त्रज्ञ मित्र म्हणा किंवा त्यांचे इस्रोमधले सहकारी म्हणा, हे जे सगळे होते ना, हे समाजगुरू होते. त्यांच्यामुळेच ते मिसाईल मॅन म्हणून उभे राहिले आणि त्यांनी देशाला एक कुठल्या उंचीवर नेऊन ठेवलं. थोडक्यात समाजगुरू आपल्याला जगण्याची दिशा देत असतो. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा स्तंभ कुठला असेल, तो म्हणजे कुटुंब गुरु. मातृदेवो भव, पितृदेवो भव. म्हणजे घर म्हणजे ही आपली पहिली शाळा असते. आता ह्या कुटुंब गुरुमध्ये कोणाकोणाला आपण इन्क्लूड करू शकतो? तर आपले आई-वडील आहेत, आजी-आजोबा आहेत, आपला नवरा, आपली बायको किंवा आपला कधी-कधी भांडणारी बहीण-भाऊ असतात ते असू देत किंवा जे कोणी तुमचे जवळचे आहेत, नातेवाईक म्हणा, हे सगळे आपले कुटुंब गुरु आहेत. ते काय करतात? आपल्याला समजून घेणं, ही जी कन्सेप्ट आहे की नाही, समजून घेणं, ही कन्सेप्ट आपल्याला कोण शिकवतं? तर आपले कुटुंब गुरु शिकवत असतात. आणि बरं ते आपली प्रगती कशी करवतात बरं? ते आपल्या जीवनाचा पाया रचत असतात. दुसऱ्यांचं घेऊ नकोस, खरं बोल, मोठ्यांचा आदर कर, प्रत्येक कामामध्ये प्रामाणिक राहा. हे जे छोटे-छोटे संस्कार आहेत ना, हे संस्कार नाहीत, हे ना आपल्या आयुष्याचा बेस आहेत. आणि हे संस्कार लहानपणी म्हणजे अगदी एक 5-6 वर्षापर्यंत जेव्हा आपण शाळेला जायच्या आधीची एक 5 वर्ष असतात की नाही, त्यावेळेला आपल्यावरती हे संस्कार होतात आणि हेच संस्कार जेव्हा आपल्यात वाढीस लागतात, तेव्हा आपल्याला ते आयुष्यभर सांभाळत असतात, की आपण कुठेतरी चुकू नये, ह्यासाठी हे संस्कार आपल्याला उपयोगी पडत असतात. मग आपले हे जे कुटुंब गुरु आहेत, हे आपल्या जीवनाचा पाया बनवत असतात. ते आपल्याला भावनिक बळ देतात. म्हणजे बघा, एखादं समजा आपलं प्रमोशन मिस झालं, काही ना काही कारणात आपल्याला ते अचीव्ह नाही करता आलं किंवा बिझनेसच बुडाला, नोकरी गेली. आता हे सगळं लाईफ
मध्ये सगळं कोलाहल माजलेला आहे. जग सगळं टोमणे मारायला लागले. पण त्यावेळेला घरातली आई काय म्हणते बरं? काळजी करू नकोस बाळा. आपण परत ट्राय करू आणि परत ही तुला सगळं जमणार आहे. ह्या सगळे उभारीचे शब्द कोण देतं? घरातली आई देते. ती आपल्याला अपयशातनं उठायची ताकद देत असते. आणि आता त्याग आणि प्रेम हे कोण शिकवतं बरं? आपले वडील. हं? आपले वडील असतात ना, ते स्वतः जुना शर्ट घालतील, पण आपल्या मुलग्याला त्याला जर नवीन युनिफॉर्म हवाय, त्याला नवीन काय पाहिजे ते पटकन आणून देतील. पण स्वतःच्या इच्छा आकांक्षा, आई-वडील ही जी दैवत आहेत ना आपल्या लाईफमधली, ते आपल्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवतात आणि आपल्या ज्या काही गरजा आहेत, ज्या इच्छा आहेत, त्या सगळ्या पूर्ण करण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे आई स्वतः झोप न घेता मुलांच्या परीक्षा असते त्यावेळी जागत असते. वडील त्यांना हवं ते आणून देण्यासाठी धडपडत असतात. त्यांची प्रगती करण्यासाठी धडपडत असतात आणि त्यांचा हा निस्वार्थ त्याग पाहून आपण ही जबाबदार व्यक्तिमत्व बनवायला अगदी सुरुवात होते. अगदी छोटीशी कथा सांगते. सचिन तेंडुलकर. त्यांचे जे वडील होते ना रमेश तेंडुलकर आणि त्यांचे भाऊ अजितदादा. अजितने लहानला सचिन क्रिकेटवर खेळायला जायला जेव्हा नको म्हणत असतील, त्यावेळी अक्षरशः त्यांना फटके देऊन त्यांना क्रिकेटवरच्या ग्राउंडवरती नेलं. त्यांचे गुरु जे होते त्यांनी देखील त्यांना हे तयार होण्यासाठी प्रोत्साहन दिलं, प्रॅक्टिस करायला लावलं. हा कुटुंब गुरु, हा समाज गुरु जर नसता, तर आज सचिन हा क्रिकेटचा देव झाला नसता. थोडक्यात कुटुंब गुरु आपल्याला जगण्याचा अर्थ देतो. मग थोडक्यात सांगायचं काय? आरोग्य गुरु हा आपल्याला बळ देतो, समाज गुरु हा दिशा देतो, कुटुंब गुरु हा अर्थ देतो आणि ह्या तिन्हींच्या शिवाय आपली प्रगती अपूर्ण आहे. मग आता ह्या पौर्णिमेला आपण एक छोटेसे 3 संकल्प करूया का? तर काय? आरोग्य गुरुला मान द्यायचा आणि रोज 1 तास स्वतःच्या आरोग्यासाठी द्यायचा आणि त्यासाठी आपल्या लाईफमध्ये शतायुषी फॅमिली आहे, त्यामुळे त्याची काळजी करायची गरज नाही. समाजाचे ऋण फेडण्यासाठी महिन्यातील काही तास आपण समाजासाठी देणं लागतो. कारण आपण तिथे राहतो ना, त्यामुळे त्याचं ऋण फेडण्यासाठी काही तास आपण समाजाला देणं देखील गरजेचं आहे. कुटुंब गुरुला वेळ देणं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, अगदी मी स्वतःला सुद्धा हे सांगत आहे मोबाईल बाजूला ठेवून आपल्या कुटुंबातील व्यक्तींशी बोलणं, त्यांच्याशी कम्युनिकेट करणं आणि त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते समजावून घेणं, आपल्या काय समस्या आहेत त्या त्यांना सांगणं. हे जे काय बॉन्डिंग होतं ना, त्या बॉन्डिंगला एक क्वालिटी टाइम देणं, ही खरं म्हणजे आपली जबाबदारी आहे. आणि सगळ्यात शेवटी मला काय सांगावसं वाटतं, गुरुच्या पाया पडण्यापेक्षा ना, त्यांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे की नाही, ती जेव्हा आपण आचरणात आणतो, तीच खरी त्याच्यासाठी गुरुदक्षिणा असते. कारण गुरु कृपेशिवाय कोणतीही प्रगती पूर्णत्वाला जात नाही. आणि पुन्हा एकदा तुम्हाला माझ्याकडनं गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन मी थांबते. धन्यवाद. चला जोरदार क्लॅप करू आपण. प्रिया भंडारी